श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक रहस्यमय माहिती सांगणार आहे. ही माहिती आहे तुमच्या राशीची, ग्रहांच्या खेळाची आणि त्या खेळामुळे आयुष्यात होणाऱ्या बदलाची. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल किंवा तुमच्या जवळचे कोणी कुंभ राशीचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात मी जे सांगणार आहे ते पुढच्या 16 महिन्यात तुमच्या जीवनात खरोखर घडणार आहे. आणि हो, सुरुवातीलाच एक विनंती करते, जर तुम्हाला भगवंतावर श्रद्धा असेल तर लगेचच कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. ही श्रद्धेची ऊर्जा तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून उजेड आणेल. गेल्या काही वर्षांपासून तुम्ही संघर्षाचा काळ जाणवत होतात का? जणू काहीतरी बरोबर होत नाहीये. नोकरीत तणाव, पैशांची कमतरता, घरात वाद, नात्यांमध्ये गैरसमज. काही जणांना न्यायालयीन खटल्यांतही अडकावं लागलं. का बरं असं झालं? उत्तर एकच आहे, राहू महाराजांची स्थिती. राहू मीन राशीत होते. त्या अवस्थेत त्यांनी कुंभ राशीवाल्यांच्या जीवनात अडथळे आणले. राहू हा साधा ग्रह नाही, तो कपटी आहे, गूढ आहे, देवांनाही फसवू शकणारा आहे. म्हणूनच तो प्रतिकूल स्थानी असेल तर व्यक्तीला खाली खेचतो. बदलाची वेळ. पण मित्रांनो, काळ सदैव एकसारखा नसतो. अंधारानंतर प्रकाश उगवतोच. 3 सप्टेंबर 2025 हा दिवस तुमच्या जीवनात टर्निंग पॉइंट घेऊन येतो आहे, कारण त्या दिवशी राहू महाराज खऱ्या अर्थाने जागृत होतील आणि थेट कुंभ राशीच्या लग्न भावात येतील. हे किती खास आहे माहितीये का? कारण राहू 18 वर्षांनी एकदाच कुंभ राशीत येतो, म्हणजे ही संधी आयुष्यात एकदाच मिळते. 18 मे 2025 रोजी राहूने प्रवेश केला होता, पण त्याची खरी ताकद अजून प्रगट झाली नव्हती. कारण राहू वक्री गतीने फिरतो, डिग्री बदलत राहतात. पण 3 सप्टेंबरला जेव्हा तो 23 डिग्रीवर स्थिर होईल तेव्हाच त्याचा पूर्ण परिणाम सुरू होईल. राहू लग्नभावात. लग्नभाव म्हणजे तुमचा चेहरा, तुमची ओळख, तुमचं अस्तित्व. इथे राहू आला की काय घडतं? माणूस अधिक चाणाक्ष होतो, त्याची विचारशक्ती तीक्ष्ण होते, आत्मविश्वास प्रचंड वाढतो, परिस्थिती हाताळण्याची ताकद मिळते. जणू कालपर्यंत सामान्य असलेला व्यक्ती अचानक लोकांचा नेता बनतो. आजूबाजूंचे लोक तुमच्याकडे पाहू लागतात, तुमचं म्हणणं ऐकू लागतात. सावधगिरी आवश्यक. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, राहू तुम्हाला उंचावर नेईल, पण जर चुकीचा मार्ग निवडला तर क्षणात खालीही आणेल. राहू आत्मविश्वास देतो, पण तोच आत्मविश्वास जर अति आत्मविश्वासात बदलला तर नुकसान निश्चित आहे. शॉर्टकट मार्ग टाळा. एका रात्रीत श्रीमंत होण्याच्या लोभाला बळी पडू नका. फसव्या लोकांपासून सावध राहा. उदाहरणार्थ, एखाद्याने तुम्हाला सांगितलं की फक्त एका गुंतवणुकीत करोडपती व्हाल, तर थांबा, तो राहूचा सापळा असू शकतो. उपाय. मित्रांनो, प्रत्येक ग्रहाला शांत करण्याचे उपाय असतात. राहू प्रतिकूल असेल तर हे उपाय नक्की करा. 1. रोज ओम रंग राहवे नमः मंत्राचा जप करा. 2. उशाखाली मोरपंख ठेवा, त्यामुळे नकारात्मक स्वप्न आणि ऊर्जा दूर राहते. 3. घरात काचेच्या भांड्यात खडी मीठ ठेवा आणि दर महिन्याला बदला. 4. रविवारी शिवमंदिरात 2 वांगी आणि थोडी मोहरी अर्पण करा. 5. घर आणि कार्यालय नेहमी स्वच्छ ठेवा. हे उपाय म्हणजे कवच आहेत. ते राहूची नकारात्मकता कमी करून त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्यापर्यंत पोहोचवतील. पुढचे 16 महिने. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचे सांगते. पुढचे 16 महिने म्हणजे तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळ. अचानक लाभ मिळतील, व्यवसायात नवनवीन संधी उभ्या राहतील, नोकरीत प्रमोशन किंवा नवा जॉब मिळेल, तुमच्या कल्पनतेला योग्य वाव मिळेल. ज्यांनी कालपर्यंत तुम्हाला कमी लेखलं तेच लोक उद्या तुमच्या यशाची चर्चा करतील. कुंडलीचे गूढ. तरीही एक गोष्ट विसरू नका, सर्व कुंभ राशीवाल्यांना एकसारखी फळ मिळणार नाही, कारण प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी आहे. जर राहू 6व्या, 8व्या किंवा 12व्या घरात असेल किंवा तो वृषभ व धनु राशीत असेल तर परिणाम वेगळे असू शकतात. म्हणूनच योग्य भविष्य जाणून घ्यायचं असेल तर स्वतःची कुंडली तपासा. उजेडाची सुरुवात. मित्रांनो, ही कथा सुरुवातीला अंधाराने भरलेली होती. संघर्ष, अपयश, नुकसान. पण आता राहू महाराज तुमच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी येत आहेत. ही संधी साधा, कारण ही 18 वर्षांनी एकदाच मिळते. शहाणपणाने निर्णय घ्या, संयम ठेवा आणि उपाय करत राहा. आता मी तुम्हाला पुन्हा विनंती करते, जर तुम्हाला विश्वास आहे की राहू महाराज तुमच्या जीवनात परिवर्तन आणतील तर लगेचच कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा.
हे लिहिण्याने फक्त श्रद्धा नाही तर सकारात्मक ऊर्जा देखील जागृत होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेचच लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी आणखी गुपित माहिती घेऊन येणार आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते.